नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेत कैकाडी समाजाचा समावेश करावा. तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन. जालना घनसावंगी तालुक्यातील रामगावन येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत कैकाडी समाजाचा लाभ मिळावा या मागणीसाठी शुक्रवार रोजी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात म्हटले आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात 5510 घरकुल मंजूर झाले असून भटक्या विमुक्त समाजातील बंजारा, वंजारी, धनगर समाजाला प्राधान्य देण्यात आले आहे. या उलट याच प्रवर्गातील अत्यंत उपेक्षित कैकाडी समाजाचा समावेश करणे गरजेचे होते. घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक गावातून कैकाडी समाजातील किमान 4 लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा. कैकाडी समाजावर लादलेले क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भातील कैकाडी समाजाप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे आणि अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनेचा लाभ देण्यात यावा. नसता अखिल भारतीय कैकाडी समाजाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाच्या शेवटी एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना सुभाष जाधव यांनी दिली आहे. असून यावेळी तुळशीराम जाधव, रावसाहेब बोरसे, कार्तिक जाधव, संजय जाधव, कैलास पवार, ज्ञानेश्वर पवार, कृष्णा जाधव, अक्षय जाधव उपस्थित होते. ते काय म्हणाले ते पाहूया. अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री संजयजी मेढे साहेब यांच्या आदेशावरून घनसावंगी तालुक्यातील कैकाडी समाजाला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळावा व क्षेत्रीय बंधन उठून कैकाडी समाजाला एससी प्रवर्गाच्या सवलती देण्यात याव्या या मागणीसाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने गट विकास अधिकारी माननीय कदम साहेब तसेच तहसीलदार योगिता खटावकर मॅडम यांना निवेदन देण्यात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये एकूण 5510 घरकुलं मंजूर करण्यात आली आहेत. मात्र सदर योजनेअंतर्गत बंजारा, वंजारी, धनगर या समाजास जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. या उलट उपेक्षित वंचित घटकामधील कैकाडी समाजाला या योजनेतून वगळण्यात आले आहे. ही मागणी आहे की प्रत्येक घनसावंगी तालुक्यातील प्रत्येक खेड्यातील किमान 4 घरकुलं कैकाडी समाजाला देण्यात यावी. या उलट कैकाडी समाजावरील जे क्षेत्रीय बंधन लादलेले आहे ते क्षेत्रीय बंधन उठून कैकाडी समाजाला एससी प्रवर्गामध्ये टाकून एससीच्या सवलती देण्यात यावे. या उलट आमच्या समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही, तोही लाभ शासनाने मिळवून द्याव्या ही आमची मागणी आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या वतीने जिल्हाभरात तसेच घनसावंगी तालुक्यात उग्र असे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची असेल. यावेळी निवेदनावर अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे मराठवाडा युवा कार्याध्यक्ष तुळशीराम निवृत्ती जाधव तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष रंगनाथ जाधव, बाबूलाल मेंढके, रामदास जाधव, कार्तिक जाधव, अक्षय पवार, शनी पवार, ज्ञानेश्वर पवार, कृष्णा जाधव, अक्षय जाधव, राहुल जाधव, रितेश जाधव इत्यादी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.